रशिया आणि युक्रेनमधील युद्ध गेल्या 4 वर्षांपासून सुरू आहे। अद्याप युद्धविरामाबाबत कोणतीही सहमती झालेली नाही। दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करतायत। याच दरम्यान रशियाने युक्रेनच्या सर्वात मोठ्या 2 शहरांना आता लक्ष्य केलंय। या हल्ल्यात 13 जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। शनिवारी सकाळी युक्रेनच्या 2 मोठ्या शहरांवर रशियाने हल्ले केले। यामध्ये राजधानी कीवमध्ये 2 आणि ईशान्येकडील खार्किवमध्ये 11 जण जखमी झालेत। कीवचे महापौर विटाली यांनी दिलेल्या माहितीनुसार राजधानीत जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। राजधानीचे 2 भाग करणाऱ्या निप्रो नदीच्या दोन्ही काठांवरील जिल्ह्यांमध्ये हे हल्ले झालेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यातील संबंध आता टोकाला पोहोचलेत। ग्रीनलँडमधील अमेरिकेचा प्रस्तावित गोल्डन डोम मिसाईल डिफेन्स प्रोजेक्ट आणि कॅनडाची चीनसोबतची वाढती जवळीक यावरून ट्रम्प यांनी कॅनडाला कडक शब्दात फटकारलंय। जर कॅनडाने अमेरिकेच्या सुरक्षा कवच ऐवजी चीनचा हात धरला तर चीन एका वर्षात त्यांना गिळून टाकेल अशा शब्दात ट्रम्प यांनी इशारा दिलाय। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ग्रीनलँडमध्ये गोल्डन डोम ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली उभारण्याच्या तयारीत आहेत। ट्रम्प यांच्या मते ही यंत्रणा केवळ अमेरिकेचंच नव्हे तर कॅनडाचंही रक्षण करेल। मात्र कॅनडासह काही युरोपियन देशांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवलाय। याच मुद्द्यावरून ट्रम्प यांनी संताप व्यक्त करत ट्रूथ सोशलवर प्रतिक्रिया दिली आहे। गोल्डन डोम हे कॅनडाचं रक्षण करणार आहे, तरीही ते याला विरोध करत आहेत आणि चीनसोबत व्यापार करण्याला प्राधान्य देत आहेत, जे पहिल्या वर्षातच त्यांना गिळंकृत करेल असं ट्रम्प यांनी म्हटलंय। पाकिस्तानातील लाहोरमधील बहरिया टाउन परिसरात एका अजब घटनेमुळे मोठा गोंधळ निर्माण झालाय। एका इमारतीच्या बाल्कनीत एक महिला आपल्या पतीसोबत बिकिनी परिधान करून उभी असल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आलं। या प्रकारामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली। महिलेला पाहण्यासाठी लोकांनी रस्त्यावरच गाड्या थांबवल्या आणि संबंधित महिलेचा व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली। मात्र त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली। परिस्थिती इतकी गंभीर झाली की वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि स्थानिक प्रशासनाला ही गर्दी पांगवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली। रशियामधील अझूर एअरच्या बोईंग 757 विमानामध्ये तांत्रिक बिघाड झालाय। या विमानामधून प्रवास करत असलेल्या 238 प्रवाशांचे प्राण संकटात सापडलेत। चीनवरून उड्डाण करत असताना या विमानाने आपत्कालीन संदेश पाठवलेत। तसंच या विमानाच्या आपत्कालीन लँडिंगची तयारी सुरू करण्यात आली। रशियन आणि चीनी सरकारी प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या विमानात 238 प्रवासी आहेत। ZF2998 या क्रमांकाच्या विमानानं सुमारे 4 तासांपूर्वी थायलंडमधून उड्डाण केलं होतं। त्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड किंवा इतर बिघाडामुळे वैमानिकाला आपत्कालीन संदेश पाठवावा लागला। अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केलाय। 22 जानेवारी 2026 रोजी ही प्रक्रिया पूर्ण झाली। यामुळे जागतिक आरोग्य सहकार्याला मोठा धक्का बसलाय। विशेष म्हणजे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी या निर्णयाची घोषणा करण्यात आली होती। आता अमेरिका यातून अधिकृतपणे बाहेर पडलाय। ट्रम्प प्रशासनानं 20 जानेवारी 2025 रोजी कार्यकारी आदेश जारी करत WHO मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर अमेरिकेने WHO ला दिली जाणारी सर्व आर्थिक मदत थांबवली आहे। श्रीलंकेच्या प्रादेशिक जलक्षेत्रात मासेमारी केल्याच्या आरोपावरून श्रीलंकेच्या नौदलानं 7 भारतीय मच्छीमारांना अटक केली। उत्तरेकडील जाफना द्वीपकल्पातील कोविलन भागात ही कारवाई करण्यात आली। मच्छीमारांना अटक करण्यासोबतच नौदलानं त्यांच्या 2 मासेमारी बोटी जप्त केल्यात। श्रीलंकेच्या नौदलानं जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार कोविलनच्या समुद्र किनाऱ्याजवळ गस्त घालत असताना भारतीय मच्छीमार श्रीलंकेच्या सीमेत मासेमारी करत असल्याचं निदर्शनास आलं। त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। जप्त करण्यात आलेली बोट आणि अटकेतील मच्छीमारांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी जाफना येथील मैलिडी येथील मत्स्य व्यवसाय निरीक्षकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे। भारतावर अत्यंत मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला। फक्त टॅरिफच नाही तर अनेक निर्बंधही लादली। कोणत्याही पद्धतीने भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी यासाठी अमेरिकेचा दबाव भारतावर राहिला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक धमक्यांनंतरही भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली नाही। यामुळे भारतावर तब्बल 50% टॅरिफ अमेरिकेकडून लावण्यात आला। त्यानंतर भारताने जवळपास रशियाकडून तेल खरेदी कमी केली। भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं रशिया युक्रेन युद्ध सुरू असल्याचाही गंभीर आरोप अमेरिकेने भारतावर केला। मात्र रशियाकडून सर्वात जास्त तेल खरेदी करणारा देश चीन आहे।
मात्र चीनवर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ अमेरिकेने लावला नाही। त्यामुळे अमेरिकेची दुटप्पी भूमिका आता समोर आली आहे। या बातमीसोबतच आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।